छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आदींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या पुण्यभूमीत आपल्या मराठी भाषेला सौंदर्य बहाल करणारे, तिचं संवर्धन करणारे, तिला समृद्ध करणारे अनेक लेखक कवी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले। त्यातीलच एक मानाचं स्थान भूषवलेले कवी म्हणजे कुसुमाग्रज। कुसुमाग्रजांचं साहित्यातील काम इतकं मोठं होतं की त्यांच्या जन्मदिनीच आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो। ते म्हणतात, माझ्या मराठी मातेचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। अशी थोरवी आपल्या मराठी मातेची त्यांनी गायली आहे। मराठी भाषा आपली संस्कृती आहे। मराठी भाषा हा आपला आत्मा आहे। आपल्या मराठी भाषेचं आपण संवर्धन करूया आणि तिला प्राणपणाने जपूया, मराठी बोलूया। संत ज्ञानेश्वर आपल्या मराठी भाषेची महती सांगताना म्हणतात, माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंकले। अशी ही मराठी भाषा अमृताची ही गोडवी सांगणारी आहे आणि अमृताच्या गोडव्याशी ही स्पर्धा करून तिला हरवू पाहणारी आहे। या मराठी भाषेची थोरवी गाणारे अनेक कवी, अनेक लेखक होऊन गेले आहेत। त्यात सुरेश भटांचे अभिमान गीत हे प्रत्येक महाराष्ट्र गौरव दिनाच्या नेहमी स्मरणात आल्याशिवाय राहत नाही। लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी। धर्म जात पंथ एक, मानतो मराठी, एवढ्या जगात एक, माय मानतो मराठी। सुरेश भटांच्या या अभिमान गीतातील शब्दातून आपल्या नसानसामध्ये आपल्या मराठी मातेबद्दल अभिमान, भाषेबद्दल अभिमान आपल्या नसानसातून ओसंडून वाहत आहे। या मराठी भाषेचं सौंदर्य वाढवूया, तिला जोपासूया। आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले हे न पाहता आपण देशासाठी काय करू शकतो हे पाहूया। तसंच आपल्या मराठी भाषेने आपल्यासाठी काय केलं आहे हे न पाहता आपण तिच्यासाठी काय करू शकतो हे पाहूया। मराठी भाषेचं संवर्धन करूया, तिला जोपासूया आणि मराठी बोलूया। धन्यवाद।